मी दुनियेबरोबर लढू शकतो, पण आपल्या माणसांबरोबर नाही, कारण आपल्या माणसांबरोबर मला जिंकायचे नाही तर जगायचे आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या जीवनातील काही कडू सत्य पाहणार आहोत. जीवनातील कडवे सत्य: अनाथाश्रमात मुले असतात गरिबांचे आणि वृद्धाश्रमात म्हातारे असतात श्रीमंताचे. ठेस तर पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात आणि रडावं मात्र डोळ्यांना लागतं. ते पुसायला मात्र हातालाच यावं लागतं. असंच नातं जपत जगणं हेच तर खरं जीवन असतं. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा. आठवणी या चिरंतर आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. कधी कधी वाटते की आपण उगाच मोठे झालो, कारण तुटलेली मन आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप चांगला होता. रांगोळी पुसली जाणार आहे हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न हा नेहमीच असतो. तसेच आपले जीवन देखील पुसले जाणार आहे हे माहिती असूनही आपण ते रांगोळीप्रमाणे जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये खरंच कदर करा त्यांची, जे तुमची मनापासून काळजी घेतात. नाहीतर आजकाल काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही, आणि ज्यांना तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधीही तुमचं काहीही पटणार नाही. कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचीच फळं खातात आणि त्या झाडालाच दगड मारतात. काही लोक तोंडावर इतकं खोटं खोटं गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कुणालाच कळत नाहीये. अशा लोकांपासून सावध राहायला शिका आणि दूरही राहा. आईशिवाय घर अपूर्ण नसतं आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहेत ते सर्व लोक ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो. सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःला देवाच्या प्रती समर्पित करा, कारण देवच मोठा आधार असतो. जो कोणी या आधाराला ओळखतो, चिंता, भीती आणि दुःखापासून मुक्त होतो. जशी अंधारामध्ये उजेडाची ज्योत जगमगते, त्याचप्रमाणे सत्याची चमक ही कधीही फिकी पडत नाही. म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे. स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला दोष देऊ नका, स्वतःच्या मनाला समजवा. तुमच्या मनाचं परिवर्तन हेच तुमच्या दुःखाचा अंत आहे, हे लक्षात असू द्या. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.